ठरल्याप्रमाणे रामदास भाऊ मला संगमनेरला ज्ञानमातेत नेणार होता. कागदपत्रांची पिशवी माझ्याकडे होती. मोटरसायकलवर मागे बसून जाताना शिबलापूरजवळ माझी टोपीच उडून गेली. मी 10 वर्षापासून गांधी टोपी वापरत होतो. सवयीनं आजही घातली होती. अरे आता टोपी घालायची काही गरज नाही. आता तू कॉलेजला जाणार आहे, शहरात कोणी टोपी घालतं का? रामदास भाऊ म्हणाला. मी पळत मागे जाऊन पडलेली टोपी घेऊन आलो. गाडीवर बसल्यानंतर टोपीची घडी घातली, पिशवीत ठेवून दिली. थोड्याच वेळात आम्ही संगमनेरात येऊन पोहोचलो. आत्तापर्यंत ज्ञानमातेचं मी फक्त नावच ऐकलं होतं. प्रत्यक्षात दिल्ली नाक्यावरनं वळून समोरच्या गेटनं आम्ही एंट्री केली. सकाळचे 9 वाजले असतील. भाऊला हे काम आटोपून बाकी कामं करायची होती. शाळेजवळ 1-2 शिपाई स्वच्छता मोहिमेमध्ये गर्क होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र साळवे फादर असल्याचं समजलं. ते हॉस्टेलजवळच राहत होते. भाऊसाठी हा परिसर परिचयाचा असल्यामुळे त्यांनी गाडी हॉस्टेलकडे घेतली. राजेंद्र फादर आम्हाला वाटेतच भेटले. त्यांना पाहून भाऊनं लगेच गाडी थांबवली. आदबीनं नमस्कार केला आणि म्हणला, फादर मी या शाळेचा माजी विद्यार्थी. हा माझा भाऊ 10वी पास झाला आहे. आता यालासुद्धा आपल्या ज्ञानमातेतच ॲग्रिकल्चर विषयाला टाकायचे. ॲडमिशनची विनंती करायला आलो. असं म्हणून त्यांनी माझी मार्कशीट साळवे फादरांच्या हातात दिली. मार्क चांगले त्याला काही अडचण येणार नाही ॲडमिशनला. 10 वाजता ऑफिसमधनं फॉर्म घ्या, भरून माझ्याकडे आणा. आजच मार्गी लावून टाकतो तुमचं काम, त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं. आमच्याकडे बघत त्यांनी गाव कुठलं तुमचं असा प्रश्न विचारला. त्यावर भाऊनं, अहो आपल्या कॉलेजला दातीर सर आहेत ना, त्यांच्या गावचे आम्ही खांब्याचे. वा वा वा, या तुम्ही ऑफिसमध्ये लवकर, असं म्हणून ते गेले. थोड्याच वेळात ऑफिसमधनं फॉर्म घेतला, भरला. साळवे फादर यांची त्याच्यावर सही घेतली. त्यांचं हॉस्टेलसुद्धा इथेच होतं. जेवून खाऊन राहणं झोपणं सगळं काही होतं. आणि मला मार्क जास्त असल्यामुळे हे सगळं फक्त 110 रुपयात मिळणार होतं. त्यामुळे तोही फॉर्म मी लगेच भरून दिला. सारं काही पक्कं करून भाऊची कामं केली. संध्याकाळी खांब्याला आलो. 5-6 दिवसात कॉलेजला सुरुवात होणार होती. त्यामुळं वाण्याच्या गाडीनं नाना मला सोडवायला आले होते. वह्या, पुस्तकं, बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या. हॉस्टेलला सामान ठेवायला एक लोखंडी पेटी, कुलूप, अंगावरचे कपडे अशा महत्त्वाच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी घेऊन त्यांनी मला हॉस्टेलला आणून सोडलं. माझ्याबरोबर आमच्या गावचा संदीप दातीरसुद्धा होता. आम्ही एकाच दिवशी हॉस्टेलला आलो होतो. त्याही दिवशी मी गांधी टोपी डोक्यावर घातली होती. त्या टोपीमुळे मुलं माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघायला लागली. पण मला डोक्यावर टोपी असल्याशिवाय अजिबात जमत नव्हतं. बरेच विद्यार्थी इथे आधीपासून राहत होते. 5वी ते 10वीचे वर्ग सुरू होऊन गेले होते. त्यामुळे हॉस्टेलला बरीच गर्दी होती. संध्याकाळी फुटबॉल खेळून आलेली सगळी मुलं बाहेर एका लाईनमध्ये लावलेल्या डोक्या एवढ्या उंच नळाखाली आंघोळ करत होती. आंघोळ एवढी विचित्र असते हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो. शेवटी मी त्यांच्या नादी न लागता संदीपबरोबर आत येऊन आपल्या पेटीपाशी बसलो. पहिल्याच दिवशी मला हॉस्टेलमधनं पळून जावंसं वाटलं. पण या महिन्याचे 110 रुपये भरलेले असल्यामुळे आता काही पर्याय नव्हता. जेवणासाठी आपलं ताट तांब्या बरोबर ठेवावा अशा सूचना होत्या. त्याप्रमाणे ताट तांब्या आम्ही घरनंच आणलं होतं. संध्याकाळी जेवताना अजिबात मन लागलं नाही, झोपही आली नाही. नव्या जगात आल्यामुळे होत असावं असा विचार केला आणि पहिली रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस. युनिफॉर्म नसल्यामुळे मी रंगीत कपडे आणि डोक्यावर गांधी टोपी घालून गेलो. टोपीमुळे सगळे माझ्याकडे गावंढळ म्हणून बघायला लागले. मात्र प्रार्थनेला पटांगणात उभं राहिल्यानंतर शिक्षक काही बोलले नाहीत. उलट मराठीचे चंद्रकांत देशमुख सर जवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाले, कुठून आलास? मी खांब्याचा आहे सर, दातीर सरांच्या गावचा. त्यांनी लगेच खालचा ओठ बाहेर काढत मान हलवली आणि छान असं म्हणत पुढे गेले. वर्गात गेल्यानंतर पहिल्यांदा मला काही सुधरतच नव्हतं. पिक्चर टाकीतल्या बाल्कनीसारखा पायऱ्यांचा वर्ग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला होता. या अशा गोष्टी खेड्यात कुठे दिसतात? सारं काही नवीन असल्यामुळे पुस्तकातलं माझं चित्त उडून गेलं होतं. 10वीला बऱ्यापैकी मार्क मिळाल्यामुळे तीसुद्धा हवा माझ्या डोक्यात घुमत होती. दिवसभरात मराठीचे देशमुख सर, इंग्रजीचे मानकर सर, फिजिक्सचे मगर सर, बायोलॉजीचे दातीर सर, केमिस्ट्रीचे साळवे सर आणि प्रोडक्शनचे शेळके सर या सगळ्यांनी आपापल्या विषयाची प्रस्तावना करून दिली होती.
क्रॉप प्रोडक्शनपुरता आमचा 30-35 जणांचा वेगळा वर्ग भरायचा. तेव्हा काही जण वानखेडे सरांच्या मॅथमॅटिक्सला तर काही जण जिओग्राफीला असा एक वर्ग 3 ठिकाणी विभागला जाई. त्याप्रमाणे आम्ही क्रॉप प्रोडक्शनवाले पूर्व बाजूला स्वतंत्र एका खोलीत जाऊन बसायचो. सायन्समध्ये हुशार विद्यार्थ्यांचा भरणा होता. त्या मानानं क्रॉप प्रोडक्शनला हुशारीचं प्रमाण तुलनेत कमी होतं. त्यात माझ्याबरोबर विकास शेटे, सतीश वरपे अशी बरीच वात्रट मुलं होती. शेळके सरांनी सुरुवातीपासून आमच्यावर चांगलं नियंत्रण ठेवलं होतं. तशी 11वीची माझी सुरुवात दरवर्षीच्या मानानं आणि नवीन वातावरण असल्यामुळे चिंताग्रस्त झाली होती. पण मला इकडे सोडून गेल्यानंतर नाना घरी बिंदास्त होते. आठवड्याभरानंतर ते मला पुन्हा भेटायला आले तेव्हा मी रडत सुटलो. इथे करमत नाही हे मी त्यांना सांगून टाकलं. माझ्याबरोबरच्या संदीपचीही तीच अवस्था असल्यामुळे त्यांनी लगेच इंदिरानगरमधल्या त्यांच्या ओळखीच्या राऊत काकांची वरच्या मजल्यावरची रूम घेऊन दिली. राऊत काका घरी मावशीबरोबर बिड्या बांधायचे आणि हाडाची मोडतोड, चिरांचा मुरगळा, सांध्यांची मालिशही करून द्यायचे. नानांना संधिवात असल्यामुळे त्यांची राऊत काकांबरोबर बऱ्याच दिवसाची ओळख होती. ओळखीच्या माणसाचा मुलगा म्हणून राऊत काकांनी आम्हाला लगेच खोली देऊनही टाकले. त्याप्रमाणे आम्ही हॉस्टेलच्या रेक्टरची परवानगी घेऊन दुसऱ्या दिवशी रूमवर बिऱ्हाड आणून टाकलं. आता रूमवर माझ्याबरोबर संदीप आणि त्याचा चुलत भाऊ विकास असे आम्ही तिघं राहायला लागलो. तिथेही आमचं बसतान काही कारणास्तव 1 महिन्याच्यावर बसलं नाही. नंतर संदीप, विकास बाजूलाच कोकाटे सरांकडे रूम घेऊन राहिले आणि मी माझा चुलत भाऊ राजूबरोबर त्याच्या मित्रपरिवाराबरोबर राहायला लागलो. संगमनेरातली ही माझी 3री जागा होती. माझा आता एसटीनं रोज सकाळी डबा यायला लागला. पण त्यासाठी अक्काला दररोज पहाटेच उठावं लागायचं. दत्ता तो डबा अंधारात घेऊन गावात एसटीत 7च्या अगोदर आणून ठेवायचा. त्यांची खूप तारेवरची कसरत चालू होती. सह्याद्रीची या कॉलेजच्या बाजूला माझा जवळचा मित्र सचिन निळे याचं घरसुद्धा हाकेच्या अंतरावर. त्याच्यामुळे मला तिथे चांगलं करमायला लागलं. रूमवर आता 11वी सायन्सला माझ्याबरोबर कोणीही नव्हतं. बाकीचे पार्टनर माझ्यापेक्षा 2 वर्षांनी पुढे होते. त्यामुळे सकाळी डबा खाल्ला की सरळ सचिनबरोबर कॉलेजला जाणं असा आमचा नित्यक्रम सुरू झाला. संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर अभ्यास सुरू केला. त्याचे आईवडील दोघंही शिक्षक असल्यामुळे त्याला चांगला शैक्षणिक वारसा लाभला होता. तसा तोही हुशार होता. 6वीपासून तो टाकळी ढोकेश्वरला नवोदयला होता. काही कारणास्तव त्यांनी नंतर माझ्याबरोबर ज्ञानमातेत ॲडमिशन घेतली होती. पण ही माझ्यासाठी चांगली बाब होती. जवळच सह्याद्री कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये व्यायाम करण्यासाठी लोखंडी डबल बार, सिंगल बार होते. तिथे कोणीही येऊन व्यायाम करायचं. आपणही थोडाफार व्यायाम करावा असं मला वाटायला लागलं. त्या संध्याकाळी मी भरपूर व्यायाम केला. रूमवर आल्यानंतर झोपतानाच अंग भरून आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्ण तापानं फणफणलो. रूमवर संध्याकाळी डासांनी उच्छाद मांडलेला असायचा आणि नळाचं पावसाळ्यातलं पाणी थोडंफार दूषित असणार या कुठल्या तरी कारणाने मला ताप आलेला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एसटीत डब्याबरोबर आजारी पडल्याची चिठ्ठी टाकून दिली. लगेच नाना संगमनेरला रूमवर आले. तोपर्यंत राजूनं मला तात्पुरतं दवाखान्यात नेऊन आणलं होतं, पण ताप काही उतरला नव्हता. नानांनी सरळ मला शेवाळे हॉस्पिटलमध्ये नेऊन रक्त वगैरे तपासलं. त्यात टायफॉईड झाल्याचं सांगितलं गेलं. 4-5 दिवस ॲडमिट होण्याशिवाय पर्याय नव्हता. मग घरून अक्कालासुद्धा बोलवून घेतलं. कॉलेजचा सिलेबस आता बराच पुढे जाणार होता, पण करणार काय. दवाखान्यातली ट्रीटमेंट घेऊन नाना आणि अक्का मला खांब्याला घेऊन गेले. पूर्ण बरं व्हायला 15 दिवस लागले. 6माही परीक्षा महिन्यावर येऊन ठेपलेली होती. काहीच अभ्यास नसल्यामुळे मी गांगरून गेलो होतो. परत कॉलेजला आलो तेव्हा राजूनही रूम बदललेली होती. त्याने विद्यानगरमध्ये मोकळ्या पटांगणात थटारांचा नवीन 4 खोल्यांचा बंगलाच घेतला होता. त्यात 9-10 जण एकत्र राहायचे. मी खांब्याहून आल्यानंतर आपोआप मला त्याच रूमवर यावं लागलं. इथे मात्र डास कमी होते. आजूबाजूला मोकळा परिसर होता. खोली चांगली होती. फक्त आता अभ्यास चांगला करणं गरजेचं होतं. त्यात पुन्हा एकदा माझा टायफॉईड उलटला आणि माझा 11वीचा पूर्ण खेळ खंडोबा झाला. जेवणातून काहीतरी जड खाण्यात आलं होतं. पहिल्या दुखण्यातून सावरताच भुकेवर नियंत्रण राहिलं नव्हतं. त्यामुळे टायफॉईडनं माझ्या शरीराला पुन्हा घेरलं होतं. पुन्हा मागच्यासारखं बे के बे. चांगलं बरं व्हायला आणखीन 15 दिवस निघून गेले. घरीच खांब्याला मी पुस्तकं घेऊन अभ्यास सुरू केला.
पेपरच्या आदल्या दिवशी संगमनेरला यायचं ठरवलं होतं. जसे जमतील तसे पेपर देऊन टाकले होते, पण 6 माईला मी चक्क फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयात नापास झालेलो होतो. दिवाळीनंतर साळवे सरांनी एक नवीन चांगला उपक्रम राबवला. इंटेलिजंट कोशंट म्हणजे IQ टेस्ट घ्यायचं ठरवलं. त्यांनी अगोदर वर्गात या टेस्टचं महत्त्व समजावून सांगितलं. यात विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासला जाणार होता. आम्हा सर्वांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली होती. ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट द्यायची आहे त्यांनी सकाळी बरोबर 8 वाजता कॉलेजमध्ये हजर राहण्याच्या सूचना सरांनी दिल्या. मीही या टेस्ट करून घ्यायचं ठरवलं, कारण 6 माईमध्ये मी सडकून मार खाल्ला होता. मिळालेले टक्के कोणाला सांगावेसे वाटत नव्हते. माझ्यासारखी वेळ वर्गातल्या काही जणांवर यापूर्वीच आली होती, पण त्यांनी शहाणपणाचा मार्ग धरत लगेच आर्ट्सच्या वर्गात जाऊन बेंच पकडले. त्यांच्याकडे बघून मला माझीच कीव यायची, पण मी तसं काही करणार नव्हतो, कारण माझं ध्येय BSc ॲग्री होतं. या परीक्षेच्या निमित्तानं मला आता माझं डोकं तपासून बघायची संधी आली होती. मी सकाळी 8:30 वाजता तिथं हजर झालो. या टेस्ट कशा असतात हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. सकाळपासून अर्ध्या तासाच्या अंतरानं संध्याकाळपर्यंत जवळपास 10 ते 15 टेस्ट झाल्या. शेवटी आपण काय लिहितोय याची सुद्धा जाणीव राहिली नव्हती, पण अखेरपर्यंत किल्ला लढवला. सर्व टेस्ट संपल्यानंतर सरांनी थोड्याच दिवसात याचा रिझल्ट लागेल असं सांगितलं. मग कॉलेज रेग्युलर सुरू झालं. 5-6 दिवसात साळवे सरांनी वर्गात येऊन IQ टेस्टच्या रिझल्टचा कागद काढला. एकूण 200 पैकी वर्गवारी केली होती. त्यात निम्मी मुलं 100च्या आत होती, फार थोडी 110च्या पुढं होती. 130-140 पर्यंत पोहोचलेले नगण्य होते. 140च्या वर तर कोणीच दिसलं नाही. माझ्या नावाचा पुकारा करून सरांनी माझा बुद्ध्यांक सांगितला 121.50. म्हणजेच मी व्हेरी सुपिरियर या वर्गात बसलो होतो. पण हे सगळं असून 6 माईला मात्र 2 विषयात फेल झालो होतो. आपलं डोकं ठिकाणावर आहे एवढा तरी मी यातनं बोध घेतलेला होता. सरांनी आमच्यासाठी जे केलं होतं ते एकदम उत्कृष्ट नियोजनात झालेलं होतं. आता माझा बुद्ध्यांक आयुष्यभर मोजायची भानगड राहिलेली नव्हती. आता अजिबात हतबल न होता दिवाळीनंतर मी पुन्हा नवीन जोमानं अभ्यासाला लागलो. IQ टेस्टचा मला बराच आधार मिळाला. आता तब्येतही ठणठणीत होती. परत मी माझी रूम बदलून नुकतंच 5व्या रूमवर माझं बिऱ्हाड मांडलेलं होतं. शिवाजीनगरमध्ये सांगळे मावशीकडे 4-5 रूम होत्या. त्यापैकी वरची एक रूम मी आणि विठ्ठल दातीरनं घेतली. आतापर्यंत रूम बदलत बदलत जवळपास अर्ध्या संगमनेरला मी वेढा दिला होता. विठ्ठल हा खांब्याचाच, माझ्या चुलत मामांचा मुलगा. तो सह्याद्री कॉलेजला आर्ट्स शाखेत 11वीला शिकायचा. शेजारच्या रूमवर पांडे सर राहायचे. ते मूळचे लासलगावचे. सह्याद्री सिनियर कॉलेजला ते फिजिक्स शिकवायचे. त्यांना रूम पार्टनर नव्हता. प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्याबरोबर राहायला कोणी धजत नव्हतं. शेवटी मी आणि विठ्ठलनं डेअरिंग केली, त्याचा आम्हाला बराच फायदा झाला. आमचे बरेचसे अवघड कन्सेप्ट्स त्यांनी क्लिअर करून टाकले. याच रूमवर माझे विकास शेटे, संदीप भडांगे, संदीप दातीर आणि विजय केदार हे मित्रसुद्धा अभ्यासाला बरोबर यायला लागले. नंतर 11वीचे पेपर जवळ आले तेव्हा मीच विकासच्या रूमवर जाऊन अभ्यास करायला लागलो. फक्त झोपायला माझ्या रूमवर यायचो. पण मी ठामपणे परीक्षेला सामोरा गेलो. परीक्षेत चिठ्ठ्या चपाट्या नेऊन उतरून काढणं माझ्या तत्वात अजिबात बसत नव्हतं. शेवटी मला आलेल्या अडचणी आणि आजारपणांच्या संकटांना तोंड देत मी 11वीचं वर्ष पूर्ण केल्याचं मला समाधान होतं. मी वर्षभर अधूनमधून गायब असायचो. 6 माईचा माझा नीचांकी रिझल्ट सगळ्यांना ठाऊक होता. त्यामुळे वर्गातसुद्धा माझी इमेज खूप घसरली होती. पण विकास आणि संदीप भडांगेला सगळी परिस्थिती माहिती होती. शिक्षणाच्या बाबतीत माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष 11वीचं ठरलं. बरेच जण म्हणतात 10वी 12वी खूप महत्त्वाची, पण माझ्यासाठी 11वी महत्त्वाची होती. ती अत्यंत चढ उताराची, वळणाची आणि अवघड रस्त्याची ठरली. या 3 मित्रांनी मला शेवटपर्यंत धीर दिला. बऱ्याच उलट्या सुलट्या भानगडी होऊन माझं 11वीचं वर्ष संपलं होतं. 12वीचं वर्ष लवकर सुरू होणार होतं. लवकरच माझं प्रगती पुस्तक हातात मिळालं. त्यात लाल पेनानं सवलतीनं पास असं कुठेही लिहिलेलं नसलं तरीही 2 विषय काठाजवळ येऊन मी कसा बसा वाचलो होतो हे मात्र माझं नशीब. मागच्या वर्षीच्या तुलनेत सगळी परिस्थिती उलटी झाली होती. हातातल्या त्या कागदाला प्रगतीचं पुस्तक म्हणता येत नव्हतं.
आत्तापर्यंत मी केलेली मार्कांची प्रगती यावर्षी खूप उलट्या दिशेनं झाली होती. माझं 11वीचं पर्सेंटेज आलं होतं फक्त 47% आणि माझा शैक्षणिक निर्देशांक अचानक कोसळलेला होता. 11वी हा 12वीचा पाया असणारं वर्ष, तेच माझं जरा कच्चं राहिलं होतं. 10वीच्या निम्मे मार्क मिळाले होते. कोणाला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. सुट्टीला घरी आल्यावर भूतकाळ विसरा, वर्तमान काळाला साजेशी कृती करा आणि विचार फक्त भविष्य काळाचाच करा. या आशयाचा जुन्या पेपरमधला एक लेख माझ्या वाचनात आला. तो मला खूप आवडला. त्याप्रमाणे कालचं काय झालं ते मी सोडून दिलं. पुन्हा एकदा नव्या दमानं अभ्यास सुरू करायचं ठरवलं. थोड्याच दिवसात पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू होणार होतं. 12वीला आता मी विकास शेटेबरोबर राहणार असं पक्क करून टाकलं होतं. त्याचा आणि माझा स्वभाव बऱ्यापैकी जुळला होता. मागच्या वर्षी मला मार्क जरी कमी पडले तरी अभ्यासाच्या प्रमाणात ते बरोबर होते हे विक्याला माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मला जवळ केलं होतं. ॲडव्होकेट राजाराम महाले यांच्या बंगल्यात तो राहत होता. महाले वकील म्हणजे संगमनेरातील त्या काळातली ख्यातनाम व्यक्ती. विकासला एक रूम त्यांनी दिली होती. रूम भाड्यानं द्यायचा त्यांचा विचार नव्हता. फक्त घर भरलेलं असावं हे त्यांच्या डोक्यात. वकीलसाहेब अकोल्यातल्या बदगी बेलापूरचे आणि विकासही अकोले तालुक्यातल्या ढोकरीचा. त्याला तिथे एकटं करमत नव्हतं. तोही माझ्यासारख्या पार्टनरच्या शोधात होताच. म्हणून माझं सगळं भिराड मी त्याच्या रूमवर नेऊन टाकलं आणि माझी 12वी सुरू झाली. वर्षाच्या सुरुवातीला आम्ही दोघांनी मिळून अभ्यासाला चांगली सुरुवात केली होती. रोजच्या रोज जे शिकवलं जाईल त्याचा अभ्यास लगेच करून टाकण्यावर आमचा भर होता. पण मागच्या वर्षीच्या काही कन्सेप्ट्स न समजल्यामुळे गोंधळ होत होता. विकासचे मोठे भाऊ बाळासाहेब शेटे यांची नुकतीच PMPSCतून विक्रीकर निरीक्षक पदासाठी निवड झाली होती. अजूनही त्यांचा पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच होता. एक दिवस ते दिवाळीनंतर अकोल्याला घरी जाताना विकासला भेटायला रूम आले तेव्हा त्यांची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. माझा ॲग्रिकल्चर शिक्षणाचा मूळ उद्देश मी त्यांना सांगितला. मला पुढे स्पर्धा MPSCच्या परीक्षा द्यायच्या आहेत हे सुद्धा मी त्यांना सांगून टाकलं. बाळूभाऊ हे विकासचे आदर्श होते. माझ्यापुढे अशी कुठली आदर्शवत व्यक्ती नव्हती. घरी जाता जाता त्यांनी आम्हाला थोडं समजावून सांगितलं. म्हणाले, हे बघा तुमचं हे 12वीचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं आहे. एकदा का तुमचा चांगल्या कॉलेजला BSc ॲग्रीसाठी नंबर लागला की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप समजतील. माझं सिलेक्शन झालं तोपर्यंत मलाही काही पार्श्वभूमी होती का? आपण सगळी खेड्यातली मुलं मनात कायम न्यूनगंड ठेवून असतो. मला हे जमेल का, मला ते पेलवेल का, असं सतत मनात येत असतं. हे प्रश्न ज्याला पडतात तो कधी यशस्वी होऊ शकत नाही. मला तरी कोण सांगणार होतं रे. सुरुवातीला माझा मीच बसस्टँडवरनं स्पर्धा परीक्षांची मासिकं विकत घ्यायला लागलो. मग तिथून पुढे आपोआप मला आवड निर्माण होत गेली. मी आता पुण्याला राहतो. तिथे सगळी चर्चा BSc ॲग्रीवाल्यांचीच. 50% मुलं फक्त ॲग्रिकल्चरचीच सिलेक्ट होतात. या बाबतीत राहुरीच्या कृषी विद्यापीठाचं नाव महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. पुण्यात एवढ्या सुखसुविधा क्लासेस असूनसुद्धा राहुरीची पोरं कोणाला ऐकत नाहीत. तिथे तर कोचिंग हा प्रकारच नाही. सगळे ज्याच्या त्याच्या मनानं अभ्यासाला भिडतात. त्यांच्या डोक्यात एकच गणित फिट असतं, काहीही करून आपलं अंतिम यादीत नाव आलं पाहिजे. थोडे मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुद्दे समजून घ्या आणि तसा अभ्यास करा तुम्ही. आपली हुशारी फक्त शाळेत दिसून उपयोग नाही, ती प्रत्यक्षात दिसायला हवी. तुमची परीक्षा आता लवकर आहे, त्यावर मी आता चर्चा करत बसणार नाही. आता फक्त तुम्ही चांगले मार्क पाडा. शेवटी एकच सांगतो, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली तर चुकत नाही आणि कमी चुका झाल्या तर निश्चित यश मिळतं. हा नियमच आहे जगाचा. असं केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल एवढंच तुम्हाला सांगतो. भाऊंनी आमच्या दोघांचे मेंदू एकदम स्वच्छ करून टाकले होते. आम्ही सुद्धा त्यांना मान डोलवून होकार दिला. त्यांनी आता आवर्त घेत, चल विकास निवृत्ती येतो बरं का मी. पुन्हा विकासकडे बघत त्यांनी विचारलं, बरं विकास बाकी दुसरी काही अडचण? एवढ्या ढोकरेला गेला होतास कधी? त्यावर विकास म्हणाला, दिवाळीनंतर अजून गेलो नाही भाऊ, आता बघू पुढच्या आठवड्यात आलो तर मी मग निवृत्तीला सुद्धा घेऊन येईन. शेवटी त्यांना आम्ही बसस्टँडवर सोडवायला गेलो. आमचं तिथे वाळे पाटलांकडे चहाचं खातं होतं. तिथे चहा पिऊन ते अकोल्याला निघून गेले. बराच वेळ बसस्टँडवर रेंगाळत आम्ही दोघं पुन्हा रूमकडे निघालो.
जाताना पुन्हा वाळे पाटलाच्या चहाच्या दुकानावर थांबलो. वाळे पाटलांची विकासशी मागच्या वर्षापासून चांगली ओळख होती, पुढे माझीही झाली. बऱ्याचदा विक्या त्याच्या राजकारणी शैलीचा वापर करून बोलता बोलता उधारीच्या वहीला नुसता उचकून बघायचा. वाळे पाटील चहा करायच्या गडबडीत तिकडं विक्यानं वहीत लिहिलंय का नाही हे तपासून सुद्धा बघत नव्हते. पण शाळकरी मुलं म्हणून ते काही गोष्टींकडे कानाडोळा करायचे. आम्ही पण विचार करायचो, आता आपण वाळे पाटलाचे मित्र आहोत, मित्राकडनं कोणी चहाचे पैसे घेतं का? असं म्हणून आठवड्यातून 2-4 वेळा विक्या त्या वहीत न लिहायचं धाडस करायचा. या बाबतीत तो माझ्यापेक्षा डेरिंगबाज होता. मी त्या फंदात नव्हतो पडलो अजून. तो बऱ्याच वेळेला म्हणायचा, जोऱ्या, तू फक्त पुस्तकी किडा आहे, तुला बाकीचं काही कळत नाही, जरा छक्के पंजे शिक, नाही तर या जगात काही खरं नाही. मला एक सांग, आपण सकाळ संध्याकाळ चहा पितो, खारी खातो, अधूनमधून महालक्ष्मीची भेळ लागते आपल्याला, राजस्थान आणि माधव टॉकीजला आठवड्यातून एकदा तरी जातो आपण पिक्चर बघायला. आपल्याला घरचे काही या कामाला पैसे देतात का? अरे इकडे चहाचे न लिहिलेले पैसे आपल्याला तिकडे सत्कारणी लावता येतात. नाही तर बसस्टँडसमोर लावलेलं पिक्चरचं फक्त पोस्टर 3 तास बघत बसायचं आणि रूमवर येऊन बिन पैशात पिक्चर पाहिला असं समजायचं. चालेल का तुला? असा फुकटचा सल्ला तो मला कायम द्यायचा. विकासला तसा घरचा राजकीय वारसा होता. त्याचे वडील कचरू पाटील शेटे हे अकोले तालुक्यातील मधुकरराव पिचड यांच्या पहिल्या पळीतले नेते. सीताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, कचरू पाटील शेटे यांनी या मागील वर्षी झालेल्या 1995च्या विधानसभेला पिचडांच्या विरोधात बंड पुकारलं होतं. अशोक भांगरे यांना या सगळ्यांनी सपोर्ट केला होता, पण त्यांचं बंड अयशस्वी झालं. शेवटी कमी लीडनं का होईना मधुकरराव पिचड निवडून आमदार झाले होते. विकासच्या रक्तातसुद्धा तेव्हाच बऱ्यापैकी राजकारण घुसलं होतं. त्यानं कॉलेजमध्ये सुद्धा 12वीच्या वर्गाचं मंत्रिमंडळ स्थापन करून स्वतःला मुख्यमंत्री, सतीश वरपेला उपमुख्यमंत्री, मला कृषी मंत्री केलं होतं. असं त्याला राजकारणाचा तेव्हापासनं नाद. मुलांना एकत्र करणं, त्यांची मोड बांधणं, कॉमन विषयावर चर्चा करणं, या गोष्टी तो तेव्हापासूनच हाताळायला लागला होता. मी त्याचा रूम पार्टनर असल्यामुळे त्याच्या हक्काचा माणूस मीच होतो. विक्या बऱ्याचदा थाप मारून संध्याकाळी सतीश वरपेच्या रूमवर मला न सांगता निघून जाई. त्यांचे सकाळ संध्याकाळचे ताजे डबे घरनं यायचे. विकास मला 4-2 दिवसातून एकदा तरी तिकडे एखादी वही पुस्तक हातात घेऊन जाताना दिसायचा. जात असेल काहीतरी कामाला, कशाला हटकन लावायची आपण, म्हणून मी बऱ्याचदा दुर्लक्ष करायचो. नंतर तर तो आठवड्यातून 2-3 वेळा त्यांच्याकडे जायला लागला. एक दिवस तो असंच काहीतरी कारण सांगून तिकडे गेला. अंधार पाडायच्या आसपास मी पण मागणं जाऊन धडकलो. मला बघता त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. थोड्याच वेळात पोरांचे ताजे डबे घरनं आले. त्यांची जेवणाच्या बाबतीत अगोदरच मिलीभगत झाली होती. मला तिथून काढून देणं अशक्य होतं. विक्या मला न सांगता इकडे एकटाच येतो हा प्रकार आठवड्यानंतर सगळ्यांना कळला. नंतर कधी हा विषय 4 चौघात निघाला की आम्ही पोट धरून हसायचो. विक्याला तेव्हा मी शोधून उघडं पाडलं होतं, पण त्याच्या मनात ती सल कायम राहिली. मीच नंतर याच्या या गांडूपणामुळे सतीश वरपेला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. शेवटी विक्याचं सरकार कोसळता पुन्हा मीच सतीशची मनधरणी करून त्याला वाचवलं. शेवटी विक्याला माझ्या गावाचा आणि पठार भागाचा हिसका दाखवला. एका दगडात 2 पक्षी मारले मी. बाहेरच्या तालुक्यातला असून तो मुख्यमंत्री पदाचा तोरा मिरवायचा. दुसरं म्हणजे रूमवर असताना बऱ्याच वेळेला माझ्या माघारी तो माझ्याशी असे जेवणाचे छक्के पंजे खेळायचा. नंतर मात्र मला विचारल्याशिवाय तो कुठं गेला नाही. आमचा समझोता झाला. परीक्षा 2 महिन्यांवर येऊन ठेपली होती. म्हणावं तसं अभ्यासात मन रमत नव्हतं. क्रॉप प्रोडक्शन आणि मराठी वगळता बाकीच्या विषयांसाठी वर्गातील बहुतांश मुलांनी खाजगी शिकवण्या लावल्या होत्या. त्याप्रमाणे मीही शिकवणीला जात होतो. पण शिकवण्या सकाळी 6 पासून सुरू व्हायच्या आणि माझा दिवस सकाळी 7-7:30 नंतर सुरू व्हायचा. त्यामुळे बुडालेल्या ट्युशनचा गृहपाठ मी नंतर कोणाकडून तरी लिहून घ्यायचो. दुसऱ्याची वही पाहिल्यानंतर आपण फार मागे पडलो त्याची मला जाणीव व्हायला लागली. नंतर मी शिकवण्यांचा नाद सोडून दिला. वर्गात जे होईल ते मन लावून ऐकणं, वहीत उतरवणं एवढं केलं. नाना बऱ्याचदा संगमनेरला भेटायला यायचे. त्या दिवशी ते कोकणातून घोंगड्या विकून येता ज्ञानमाता कॉलेजवर आले. तेव्हा जयंत दातीर सर आमच्या गावचे असल्यानं बरेच दाते त्यांना भेटून घेत, माझी चौकशी परस्पर सरांकडे करत. आजही त्यांनी सरांची भेट घेतली. अरे सयाजी, तुझ्या मुलाचं निवृत्तीचं जरा अवघड दिसतंय.
त्याचं अभ्यासाकडे लक्ष कमी दिसतंय. समजून सांग जरा त्याला. 12वीचं वर्ष आहे. थोडं मन लावून केलं की पुढे चांगलं होईल त्याचं. तसा हुशार आहे तो, पण कॉलेजकडे लक्ष कमी देतो रे. त्याचं काय चालू असतं कुणास ठाऊक. बघ बुवा त्याचं काय आहे. अगोदरही असंच 1-2दा सरांनी नानांच्या कानावर टाकलं होतं. 10वीला चांगले मार्क मिळाले म्हणून नानांनी पहिल्या टप्प्यात मला न सांगता बघू सुधारणा झाली तर म्हणून दुर्लक्ष केलं. पण परत अशीच कडक सूचना नानांच्या कानावर आली तेव्हा, अरे निवृत्ती काय चाललंय हे. सर मला 2-3 वेळा म्हणले तुझं काही खरं नाही. आम्ही तिकडं खांब्याला, तो इकडं. आमचा दररोज फेस पडतो तिकडं काम करून. तुझं तसं काही आहे का इथं. अरे तुझ्या शिक्षणासाठी मी तिकडं कोकणात घोंगड्यांचं वजन डोक्यावर घेऊन येतोय. एवढं फिरल्यावर संध्याकाळी कधी झोप लागती कळत बी नाही. इतका जीव दमतोय माझा. लोक म्हणतात सयाजी जोरी लय मोठा व्यापारी. पण माझं मला माहिती आहे काय हाल वाहतात तिकडं कोकणात. एखादं ओळखीचं ठिकाण असलं 1-2 मुक्काम केले त्याच्याकडं का तिसऱ्या दिवशी तिथं थांबायची लाज वाटते. पण तुझ्या शिक्षणासाठी माझा इलाज खोटतो. काय करणार मी. तिकडं गेल्यावर इकडं घरचं सगळं वार यावं. तुझ्या आई अंदात्ता भामा तिघंच राहतात घरी एकले. मला रात काळजीनं झोप येत नाही तिकडं. मला काही लिहिता वाचता येत नसून सुद्धा दरवर्षी पानिपतला जाऊन कांबळं घेऊन येतो. ते आणल्यावर इकूस्तवर परत हीच काळजी मला. अरे तुझ्या आईची गाळ्यातली पोत मोडली 2-3 वर्ष झाली. त्या पावसाळ्यात लय नड झाली म्हणून ती सुद्धा मला अजून नाही करता आली. सगळं असं करून आम्ही तुला महिन्याला लागल तसे पैसे देतो. मागच्या महिन्यापासून तू म्हणला मला एसटीतनं डबा आणायला जमत नाही तर मी तुला मेस लावून दिली. आता फक्त 2-3 महिने राहिले. असं असेल तर कसा नंबर येईन तुझा. ज्याचा हात मोडन शेवटी त्याच्या गाळ्यात पडन ठेव. मी काय शिकेल नाही भो. आम्हाला काय कळतं त्याच्यात. मागं 8-15 दिवस अगोदर तुझ्या आईला मी सगळं सांगितलं. ती म्हणली जास्त दाटो नका निवृत्तीला. अरे मामाने तुला इतके दिवस शिकवलं त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवी की. काय रे विकास काय चाललं आहे तुमचं. असं काय ठरलं का आमचं काय ऐकायचं नाही म्हणून. नाही तसं असेल तर तसं सांगा. नानांनी आमची बरीच कान उघडणी केली. सगळं झाल्यावर त्यांना आम्ही दोघांनी मिळून 2-3 महिन्यात आमचा अभ्यास पूर्ण करू अशी ग्वाही दिली. नाना हतबल झाले होते. जाताना त्यांना आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला असावा. आपल्या बोलण्याचा काही उलट परिणाम होऊ नये म्हणून, अरे मी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगितलं. माझ्या बोलण्याचं लय काय मनाव घेऊ नका. मी परत संगमनेरला आल्यावर फक्त सरांनी असं काही तुमच्या बाबतीत सांगू नये असं करा. अरे निवृत्ती मी 1-1.5 वर्षापासून जो भेटन त्याला त्याने विचारलं नाही तर तुझं कौतिक सांगतो. लय चांगले मार्क मिळेल तुला 10वीला. जर तुझा पुढच्या वर्षी नंबर लागला नाही तर मी कोणच्या तोंडानं उत्तर देऊ त्यांना. तेव्हा मला तोंड दाखवायला जागा राहून दे. लहानपणापासून तू जास्त शाळा शिकणार आहे मी सगळ्यांना सांगितलं आहे. आता पाय काय आहे ते पुढचं. त्यांनी त्या दिवशी बराच आत्मक्लेश केला. हा तू मागं म्हणला होता पुण्याला काहीतरी पाहायला जायचे म्हणून. काय रे तिकडं. त्यांनी आम्हाला विचारलं. नाना पुण्यातल्या शिवाजीनगरला कृषी प्रदर्शन भरणारे 2-3 दिवसांनी. आमच्या वर्गातली सगळी मुलं जाणार आहेत तिकडे. आमचे शेळके सर म्हणाले शेतीच्या बाबतीत नवीन सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतील तुम्हाला. त्यांनी एक एसटी केली आहे आमच्यासाठी. असं मी बोलतोय तोच कोपरीच्या खिशात हात घालून, बरं जाऊन या मग व्यवस्थित बघा सगळं काय पैसे देऊ का. लगेच त्यांनी पैसे हातावर टेकवले सुद्धा. आम्ही दोघंही खजील होऊन त्यांच्याकडे बघत होतो. त्यांना खांब्याला जायचं होतं त्यामुळे ते लगेच निघूनही गेले. नाना गेल्यानंतर विके आणि मी अंग झटकून कामाला लागलो. 2 दिवसांनी शेळके सरांनी आम्हा सगळ्यांना एसटीत घालून पुण्याचं कृषी प्रदर्शन दाखवलं. सगळे स्टॉल फिरून मिळालेले माहितीचे कागद एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घातले, रूमवर आणले. जाता येता बराच धिंगाणा घालत आम्ही कृषी प्रदर्शनाच्या नावाखाली एक सहलच पूर्ण केली. तेव्हा मी पुणे पहिल्यांदा पाहिलं होतं. यावर्षी आमचा सिलेबस पण बदलला होता त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भसुद्धा घेता येत नव्हता. दररोज आता वेळापत्रक करून अभ्यास सुरू केला. राहून बाळूभाऊंनी आणि नानांनी सांगितलेली सगळी वाक्य पुन्हा कानांवर आदळत होती. त्यामुळे आता अभ्यास एके अभ्यास. राजस्थान माधव टॉकीज ढुंकूनसुद्धा बघायचं नाही असं आम्ही ठरवून टाकलं. मागच्या आठवड्यात विक्याला मेथीचे लाडू करून त्याच्या आईने डब्यात पाठवले होते. लाडू एकदा रूमवर आल्यानंतर ते आमच्या दोघांचेही झाले असं मी समजायचो. दररोज सकाळी आम्ही दोघंही एक करून लाडू खाल्ले, संपवून टाकले. मी जरी त्याचे लाडू खाल्ले तरी माझ्या पद्धतीने मी त्याची परतफेड करायचो. बंगल्याच्या मागच्या परसबागेत एक पपईचं झाड होतं. पपईला डोळा पडला का नाही याकडं माझं लक्षच असायचं.
डोळा पडलेली पपई मी काढून रूममध्ये आणून कागदात पिकवायला ठेवायचो. असंच सुट्टीच्या दिवशी दुपारी पिकलेली पपई मी पेपरवर कापली. आम्ही दोघांनी दुपारी ती पपई फस्त करून टाकली आणि उरलेली सालपटं मी विक्याला उचलायला सांगितली तर त्यांनी मला सपशेल नकार दिला. माझं टाळकं सरकलं. मी ते तसंच पडू दिलं. तो नंतर समोरच्या मेडिकलमध्ये जाऊन बसला. मी त्या सालपटांचा पुडा जसा बांधला सरळ त्याच्या लाडूच्या मोकळ्या डब्यात ठेवून दिला. मग मीही मेडिकलवर जाऊन गप्पा मारत बसलो. संध्याकाळी मेसला जाताना आम्ही जसं काही घडलेलंच नाही आहे असं दाखवलं. सालपटं मी उचलली असं समजून तोही विजयी मुद्रेनं बोलायला लागला. आमचा अभ्यास पुढे सुरू झाला. एक दिवशी मी रूमवर नसताना त्याचा 2 नंबरचा भाऊ अण्णा संगमनेरला काही कामानिमित्त आला होता. जाताना मोकळा डबा घेऊन घरी देण्यासाठी हातात घेतल्यावर बऱ्यापैकी जड लागला. त्यांनी आश्चर्यचकितून डबा उघडला तर आतमध्ये सालपटांचा पुडा. अण्णालाही भानगड कळली नाही. त्यांनी तो पुडा बाजूला काढून डबा अण्णाच्या ताब्यात दिला आणि इकडे विकास भाऊंनी तो पुडा माझ्या पेटीत ठेवून दिला. माझं त्या पेटीशी जास्त काम पडत नव्हतं, त्यामुळे 15 दिवस माझं तिकडे लक्षच गेलं नाही. एक दिवशी वेळ होता म्हणून प्रदर्शनाची माहिती पुस्तकं चालण्याकरता मी पेटी खाली घेतली आणि उघडून बघतो तर पूर्ण पेटीला बुरशी आली होती. पांढरे धागे पेटीच्या अंतरंगात विखुरले होते. डोक्यात एकदम संताप घुसला. माझी सगळी माहितीपत्रकं काळी कुट्ट पडली होती. कागदपत्र प्लॅस्टिकच्या फाईलमध्ये असल्याने त्यांना धक्का लागला नव्हता. पण आता शांत डोक्यानं विचार करून मी तो पुडा सरळ फरशीवर काढून ठेवला. मी बाजूला अभ्यास करत बसलो होतो. यावेळी त्यांनी पडती बाजू घेतली. पुड्याला कचऱ्याचा डबा दाखवला. त्यानंतर मी डोळा पडलेली पपई झाडावरच पाखरांना खाऊन दिली, पण रूमवर नाही आणली. तो मला चिडवायचा, म्हणायचा, ए जोर आहे चष्मीस, पपईला डोळा पडला की बघू नये की, आता सालपटं मी लगेच फेकून देतो ना. नंतर आम्ही एकमेकांकडे बघत मोक्कार पोट धरू धरू हसायचो. शेवटी त्यालाही त्या गोष्टीचा बराच पश्चात्ताप झाला. थोड्याच दिवसात आता प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होणार होती. सर्व जर्नल्स आम्ही पूर्ण करून टाकले. ॲग्रिकल्चरचं मी एकदम सुंदर लिहून पूर्ण केलेलं जर्नल एक दिवस अचानक माझ्या बॅगेतनं गायब झालं. सगळ्यांनी आपापली जर्नल शेळके सरांकडे जमा केली. एवढी मेहनत घेऊनसुद्धा माझी पंचायत झाली होती. शेळके सर म्हणाले, जोरी तुझं प्रॅक्टिकल कंप्लिशन अपूर्ण आहे. 2 दिवसात पूर्ण केलं तर तुला मार्क मिळतील, नाही तर माझा नाईलाज आहे, बघ काय करायचं. हरवलेलं ते जर्नल नंतर परत मला कधीही सापडलं नाही. मला बराच मनस्ताप झाला. नवीन लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. मी ते 2-3 दिवसात पूर्ण करून जमा केलं, पण मी ते डबल लिहिल्यामुळे माझी प्रॅक्टिस खूप झाली. पुढच्या आठवड्यात बोर्डाचे पेपर सुरू होणार होते, त्यामुळे आता रिव्हिजन करून अभ्यास सुरू होता. मधून अभ्यास कमी झाल्यामुळे धाकधूक होत होती. बरेच जण अशा परिस्थितीत गॅप घ्यायचा विचार करायचे. माझ्या मनातही कधीकधी हा विचार यायचा. आत्तापर्यंत नापासून वर्ष वाया गेलं किंवा गॅप घेणं हे काही माझ्या डिक्शनरीत बसणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात आता जास्तीत जास्त चांगलं लिहून पेपर देऊ असं ठरवून टाकलं. परीक्षेचा माझा नंबर संगमनेर कॉलेजला आला होता. परवा मराठीचा पेपर असल्यामुळे रिव्हिजन सुरू होती. पहिले 2 पेपर भाषेचे, नंतर 6 पेपर सायन्सचे, शेवटी क्रॉप प्रोडक्शन. अशा क्रमानं प्रश्नपत्रिका समोर येईल तसा पेपरमध्ये आपला दिवा लावण्याचा प्रयत्न मी केला. ऐन परीक्षेच्या काळात 1996 क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होत्या. संगमनेरात जवळपास सर्व व्हिडिओ हॉलमध्ये मोठ्या पडद्यावर 2 रुपयात पूर्ण मॅच दाखवायचे. भारताला कलकत्त्यात श्रीलंकेनं सेमीफायनलला हरवलं होतं. प्रेक्षकांनी तेव्हा विनोद कांबळीला टॉर्चर केलं होतं. मला तर आपल्या टीमकडे बघायची सुद्धा इच्छा राहिली नव्हती. त्या दिवशी अभ्यास सोडून मी 4-5 तास मॅच पाहण्यासाठी घालवल्यामुळे मला खूप वाईट वाटलं. आता फायनलला मी मुद्दाम श्रीलंकेच्या विरोधात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं होतो, पण तिथंही अर्जुना रणतुंगा आणि अरविंद डी सिल्वा यांनी अखेरपर्यंत खिंड लढवत वर्ल्ड कप जिंकला. माझा तोही दिवस परत तसाच वाया गेला. इच्छा नसतानाही त्यांचं बक्षीस वितरण बळच बघत होतो. अरविंद डी सिल्वाला मॅन ऑफ द मॅच मिळाला. माझे सगळे पत्ते उलटे पडत होते. नंतर 2 दिवसांनी क्रॉप प्रोडक्शनचा शेवटचा पेपर होता, तोही देऊन मोकळा गेलो. सर्व पेपरांमध्ये मराठी आणि क्रॉप प्रोडक्शनला मी भरपूर मेहनत घेतली होती. पेपर संपल्यानं आता जास्त विचार करून फायदा नव्हता. 10वीपेक्षा 12वीत मला जास्त चढ उतारांना सामोरं जावं लागलं होतं. बसस्टँडसमोर 2-3 महिन्यापासून शाहरुख खान काजोलचं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचं पोस्टर लावलेलं होतं. ते जाता येता कायम बघत होतो, पण परीक्षेमुळे आमचा इलाज खुंटला होता. तसं या वर्षानं मला भरपूर काही शिकवलं होतं.
आयुष्यातले छक्के पंजे अनुभवत मी या प्रवाहाबरोबर वाटचाल केली होती. पेपर संपल्याच्या आनंदात शेवटच्या रात्री विक्या आणि मी थेट राजस्थान टॉकीज गाठली. बऱ्याच दिवसांची तमन्ना आम्ही पूर्ण केली. या पिक्चरनं आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. पुढं माझ्या रेकॉर्डचं काय आहे हे मात्र मी आता नशिबावर सोडलं होतं. आपलं पण रेकॉर्ड असंच ब्रेक व्हावं अशी मनोमन इच्छा व्यक्त करत रात्रीच्या स्वप्नात मी मलाच बघत होतो. श्रोते हो, तडजोड कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. हे तडजोड ही कादंबरी तुम्ही ऐकताय साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर, जी कादंबरी लिहिली आहे निवृत्ती जोरी यांनी. पुढचा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रो.